नमस्कार मित्रांनो, आज आपण बायोमॉलिक्यूल मधला एक नवीन टॉपिक सुरू करणार आहे ज्याचं नाव आहे प्रोटीन. आता जसं आपण पाहिलं होतं की कार्बोहायड्रेट हा सुद्धा एक बायोमॉलिक्यूल आहे, त्याच प्रकारे प्रोटीन सुद्धा एक बायोमॉलिक्यूलचा आहे. आता प्रोटीनचा अर्थ काय होतो? प्रोटीन मीन्स, ठीक आहे, प्रोटीन मीन्स प्रायमरी इम्पॉर्टंट, ठीक आहे. प्रायमरी इम्पॉर्टंट म्हणजे काय की प्रोटीन जो असतो याचं प्रोटीनचं प्रत्येक ह्युमन बीइंगच्या किंवा ॲनिमलच्या बॉडीसाठी प्रायमरी एक इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. जसं आपल्याला प्रोटीन बद्दल सांगितलं जाते बायोलॉजीमध्ये, केमिस्ट्रीमध्ये की प्रोटीन इज द फंडामेंटल मटेरियल फॉर एनी ॲनिमल्स अँड ह्युमन बीइंग बॉडी. ठीक आहे. म्हणजे काय, प्रोटीन जो आहे तो प्रोटीन हा फंडामेंटल इम्पॉर्टंट आहे प्रत्येक बॉडीसाठी. जसं फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या जर बिल्डरला विचारलं, एखादा बिल्डर म्हणजे एखादा पहिलवान असेल, त्याला जर आपण विचारलं की तुझी इतकी छान बॉडी काय आहे, इतकी छान पर्सनॅलिटी कशी काय बनवली तू, तर तो सांगतो आपल्याला की मी प्रोटीनचं आहे, प्रोटीनचा वापर घेतला, प्रोटीन डाएटमध्ये घेतला, त्याच्यामुळे माझे मसल्स एवढे चांगले बनलेले आहेत. म्हणजे आपण समजू शकतो की आपल्या बॉडीला जो आहे फंडामेंटल मटेरियल जे मिळतं ते फंडामेंटल मटेरियल म्हणजे कोणतं आहे? आपला प्रोटीन. आता हे कशामधून मिळते आपल्याला? आपल्या डाएटमधून. ठीक आहे. आपण जर फिश जर पाहिली, फिश मधून आपल्याला प्रोटीन मिळतं. त्याच्यानंतर मीट मधून सुद्धा आपल्याला प्रोटीन मिळतं. त्याच्यानंतर मिल्क, ठीक आहे, मिल्क मधून सुद्धा आपल्याला प्रोटीन मिळतं. त्याच्यानंतर नट्स, ठीक आहे, या नट्स मधून सुद्धा आपल्याला प्रोटीन मिळतं. ठीक आहे. म्हणजे डाएट मधून आपल्याला जवळजवळ काय मिळतं? प्रोटीन मिळतं. ठीक आहे. आता प्रोटीन जो आहे या प्रोटीनच्या डेफिनेशन कडे वळूया. हे तर सध्याच जे झाला इंट्रोडक्टरी पार्ट झाला आपला प्रोटीनचा. आता प्रोटीन जो आहे या प्रोटीनची आपण डेफिनेशन पाहू. व्हॉट इज मीन बाय प्रोटीन? व्हॉट इज मीन बाय प्रोटीन इन केमिस्ट्री? ठीक आहे. केमिस्ट्रीमध्ये प्रोटीन म्हणजे काय म्हटलं जातं? जसं फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं, आपण डेफिनेशन समजून घेऊ. त्याच्या आधी डेफिनेशनच्या बद्दल जे आहे ते रॉ मटेरियल काय लागते आपल्या डेफिनेशनला ते आपण पाहू. ठीक आहे. तर आता पहा, सपोज अल्फा अमिनो ऍसिड घेतला. ठीक आहे. अल्फा अमिनो ऍसिड काय आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतो. एन नंबर्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड घेतला, एन नंबर्स ऑफ, ठीक आहे, एन नंबर अल्फा अमिनो ऍसिड जर घेतले, ठीक आहे, आणि एन नंबर्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड म्हणजे नंबर्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड एकमेकात मिक्स होतात आणि एक मोठी चेन तयार होते. ठीक आहे. त्याच्यापासून बनतो तुमचा प्रोटीन. ठीक आहे. प्रोटीन कोणत्या स्वरूपात बनते? प्रोटीन इज फॉर्म इन द फॉर्म ऑफ पॉलिअमाइड. ठीक आहे. पॉलिअमाइडच्या फॉर्म मध्ये तो बनतो. यालाच काय आपण म्हणतो? प्रोटीन. दिस इज कॉल्ड ॲज प्रोटीन. म्हणजे काय झालेलं आहे की नंबर्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड एकमेकांमध्ये काय होतात? मिक्स होतात. नंबर्स ऑफ म्हणजे ज्यांना आपण मोजू शकत नाही. नंबर्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड आर मिक्स टुगेदर or combined together to form polyamide. It is called as protein. यालाच काय म्हणतो आपण? प्रोटीन असे म्हणतो. ठीक आहे. आता आपण डेफिनेशन पाहू. प्रोटीनची डेफिनेशन कशी आहे? ठीक आहे. आपल्या केमिस्ट्रीमध्ये प्रोटीनची डेफिनेशन दिलेली आहे. ते प्रोटीनची डेफिनेशन कशी दिलेली आहे पहा. याच्यावरून आपल्या लक्षात येईल डेफिनेशन ऑफ प्रोटीन. ठीक आहे. केमिकली proteins are polyamides. Proteins are polyamides which are high molecular weight, which are high molecular weight and monomer is alpha amino acid. ठीक आहे. आता प्रोटीन म्हणजे काय? तर प्रोटीन म्हणजे काय डेफिनेशन लक्षात येईल तुम्हाला. प्रोटीन आर
केमिकली प्रोटीन आर पॉलिअमाइड. केमिकली प्रोटीन कोण आहे तुमचा पॉलिअमाइड. हा कसा बनतो, याचं काय असते, हा जो पॉलिअमाइड असतो याचं मॉलिक्युलर वेट खूप जास्त असते, कारण की नंबर्स ऑफ अमिनो ऍसिड एकमेकात मिक्स होतात आणि एक मोठा कंपाऊंड तयार होतो, त्याला आपण पॉलिअमाइड असे म्हणतो. केमिकली प्रोटीन्स आर पॉलिअमाइड विच आर द हाय मॉलिक्युलर वेट अँड मोनोमर इज अल्फा अमिनो ऍसिड. म्हणजे जो एक छोटासा जो ग्रुप असतो ज्याच्यापासून तुमचा पॉलिअमाइड बनतो त्याला काय म्हणतात, अल्फा अमिनो ऍसिड. दिस इज द प्रॉपर डेफिनेशन ऑफ प्रोटीन फॉर आवर केमिस्ट्री. ठीक आहे, तर ही एक डेफिनेशन आहे तुमच्या प्रोटीनची. तर तुमचा प्रोटीन काय आहे हे आपण या डेफिनेशन मध्ये पाहिलं. आता याच्यानंतर आपला हा अल्फा अमिनो ऍसिड जो आहे, या अल्फा अमिनो ऍसिड बद्दल आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे, तर ते आता आपण पाहू. ठीक आहे, ज्याच्यापासून आपला प्रोटीन बनतो तो अल्फा अमिनो ऍसिड जो आहे, तो अल्फा अमिनो ऍसिड आता आपल्याला काय करायचं आहे, डिटेल मध्ये स्टडी करायचा आहे. आता पहा, अल्फा अमिनो ऍसिड. ठीक आहे, नाउ व्हॉट इज मीन बाय अल्फा अमिनो ऍसिड. अल्फा अमिनो ऍसिड मी लिहिलेलं आहे बोर्डवर, तर याच्या नावातूनच तुम्हाला सगळं काही समजते. अमिनो अँड ऍसिड म्हणजे या कंपाऊंड मध्ये काय असेल, एक अमिनो ग्रुप असेल, त्याच सोबत COOH ऍसिडिक ग्रुप असेल, याचा कॉम्बिनेशन होऊन ठीक आहे काय बनतो, तुमचा अमिनो ऍसिड बनतो. आता अल्फा म्हणजे काय, तर हे सगळे ऍटम आता आपण या स्ट्रक्चर मध्ये पाहणार आहे. एक जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काढतो. ठीक आहे, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्फा अमिनो ऍसिड, ऑफ अल्फा अमिनो ऍसिड. ठीक आहे, आता जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्फा अमिनो ऍसिड काय आहे, तर आर हा म्हणजे याच्या जागी कुठलाही एक ग्रुप राहू शकतो किंवा ऍटम राहू शकतो. आर CH NH2 COOH. ठीक आहे, हा आहे एक जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अमिनो ऍसिड, RCH NH2 COOH. ठीक आहे, हा झाला जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्फा अमिनो ऍसिड. आता याच्यामध्ये पहा, हा ऍसिडिक ग्रुप आहे, हा अमिनो ग्रुप आहे. आता याला अल्फा अमिनो ऍसिड का बरं म्हटलेलं आहे, याला बीटा अमिनो ऍसिड का नाही म्हटलं. ठीक आहे, त्याचं कारण काय आहे, फंक्शनल ग्रुपला, हा फंक्शनल ग्रुप आहे तुमचा COH. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बन ऍटम वर अटॅच असतो, ठीक आहे, हा तुमचा टोटल फंक्शनल ग्रुप आहे, आणि या CH म्हणजे या कार्बन ऍटम वर तो अटॅच आहे. फंक्शनल ग्रुप तुमचा ज्या कार्बन ऍटम वर अटॅच असतो, ठीक आहे, याला मी असं लिहून घेतो. ठीक आहे, हा H जो आहे हा सेपरेट लिहिला. फंक्शनल ग्रुप तुमचा ज्या कार्बन ऍटम वर डायरेक्टली अटॅच असतो तो कार्बन ऍटम म्हणजे अल्फा कार्बन ऍटम असतो. फंक्शनल ग्रुप इज डायरेक्टली बॉन्डेड विथ दोज कार्बन ऍटम, इट इज कॉल्ड ॲज अल्फा कार्बन ऍटम. म्हणून या कार्बन ऍटमला म्हटलेलं आहे अल्फा कार्बन ऍटम. आणि अल्फा कार्बन ऍटम वर तुमचा अमिनो ग्रुप अटॅच आहे, म्हणून याचं नाव काय झालं, अल्फा अमिनो ऍसिड. ठीक आहे, म्हणून याचं नाव काय झालं, अल्फा अमिनो ऍसिड. ड्यू टू दिस इज कॉल्ड एज अल्फा अमिनो ऍसिड. तर हा झाला तुमचा अल्फा अमिनो ऍसिड. याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे, हा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण बाजूला लिहून ठेवू, अल्फा अमिनो ऍसिड. ठीक आहे, अल्फा अमिनो ऍसिड याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे RCH NH2 and COOH. दिस इज द अल्फा अमिनो ऍसिड. आता पहा, या अल्फा अमिनो ऍसिडचं क्लासिफिकेशन जे आहे ते दोन प्रकारे होते. एक म्हणजे एसेन्शियल अमिनो ऍसिड, एसेन्शियल अमिनो ऍसिड, and another one is the non-essential amino acid. ठीक आहे, अमिनो ऍसिडचे दोन प्रकार. कुठले कुठले दोन प्रकार आहे, एसेन्शियल अमिनो ऍसिड अँड नॉन एसेन्शियल अमिनो ऍसिड. आता असेन्शियल अमिनो ऍसिड म्हणजे काय आणि नॉन एसेन्शियल अमिनो ऍसिड म्हणजे काय. असेन्शियल अमिनो ऍसिड म्हणजे असे अमिनो ऍसिड
की जी आपली बॉडी प्रोड्यूस करत नाही. Essential amino acid are those amino acid which does not form in our body. ठीक आहे, आपल्या बॉडी मध्ये जी आपली बॉडी प्रोड्यूस करत नाही, which does not produce by our body, it is called as essential amino acid. मग हे essential amino acid जे आहे आपण डाएट मधून घेतो, फिशच्या माध्यमातून घेतो, मिल्कच्या माध्यमातून घेतो, नट्सच्या माध्यमातून घेतो, मीटच्या माध्यमातून घेतो. ठीक आहे, म्हणजे डाएट मधून जे आपल्याला अमिनो ऍसिड भेटते त्याला एसेन्शियल अमिनो ऍसिड म्हणतात. म्हणजे जे आपली बॉडी बनवत नाही त्याला आपण असेन्शियल अमिनो ऍसिड म्हणतात. आणि नॉन असेन्शियल अमिनो ऍसिड इट इज प्रोड्यूस बाय अवर बॉडी. ठीक आहे, म्हणजे नॉन असेन्शियल अमिनो ऍसिड जे आहे ते आपली बॉडी प्रोड्यूस करते. ठीक आहे, जे आपल्याला डाएट मधून एक्स्ट्रा घ्यावे लागणार नाही त्याला काय म्हणतो आपण, नॉन असेन्शियल अमिनो ऍसिड. आता अमिनो ऍसिड जे आहे आपल्या स्टडी मध्ये आपल्याला 20 अमिनो ऍसिड आहे. ठीक आहे, या 20 अमिनो ऍसिड पैकी टोटल 20 अमिनो ऍसिड आहे. देयर आर 20 अमिनो ऍसिड. या 20 अमिनो ऍसिड पैकी 10 अमिनो ऍसिड असेन्शियल आहे आणि 10 अमिनो ऍसिड नॉन एसेन्शियल आहे. ठीक आहे, 10 अमिनो ऍसिड एसेन्शियल आहे आणि 10 अमिनो ऍसिड नॉन एसेन्शियल आहे. यांच्यापैकी काही अमिनो ऍसिड जे आहे हे दोघे मिळून, ठीक आहे, काही अमिनो ऍसिड जे आहे ते बेसिक अमिनो ऍसिड आहे. ठीक आहे, काही ऍसिडिक अमिनो ऍसिड आहे आणि काही न्यूट्रल अमिनो ऍसिड आहे. ठीक आहे, काही अमिनो ऍसिड जे आहे या दोघांचे मिळून, दोघांमध्ये काही बेसिक आहे, कोणी ऍसिडिक आहे, कोणी न्यूट्रल आहे. बरोबर आहे, काही अमिनो ऍसिड न्यूट्रल आहे. तर न्यूट्रल अमिनो ऍसिड तुमचे एसेन्शियल मध्ये आहे, नॉन एसेन्शियल मध्ये आहे. बरोबर आहे. आणि ऍसिडिक अमिनो ऍसिड जे आहे, ऍसिडिक अमिनो ऍसिड इट इज द नॉन एसेन्शियल अमिनो ऍसिड. ठीक आहे, ऍसिडिक अमिनो ऍसिड तुमच्या स्टडी मध्ये जे पुस्तकात ते सगळ्यांच्या सगळे ऍसिडिक अमिनो ऍसिड आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काही बेसिक अमिनो ऍसिड जे आहे ते बेसिक अमिनो ऍसिड जे आहे ते एसेन्शियल अमिनो ऍसिड आहे. आणि न्यूट्रल जे आहे ते न्यूट्रलचे सगळेचे सगळे, ठीक आहे, न्यूट्रल जे आहे ते न्यूट्रल एसेन्शियल आहे आणि नॉन एसेन्शियल मध्ये येतात. ठीक आहे, तर त्याचा आपण जे डिटेल मध्ये स्टडी आहे तो पुढच्या व्हिडिओ मध्ये करू. फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे, बेसिक जे आहे अमिनो ऍसिड एसेन्शियल आहे आणि नॉन एसेन्शियल आहे ते ऍसिडिक मध्ये येतात आणि न्यूट्रल जे असतात अमिनो ऍसिड ते दोघांमध्ये येतात. ठीक आहे, आता तुमच्या सिलेबस मधले सांगतो आहे मी, सध्या तुमच्या सिलेबस मध्ये सांगतो आहे. ठीक आहे, तुमच्या सिलेबस मधले एसेन्शियल जे आहे ते बेसिक आहे, नॉन एसेन्शियल जे आहे ते ऍसिडिक आहे आणि न्यूट्रल मध्ये जे आहे ते न्यूट्रल एसेन्शियल मध्ये सुद्धा येतात, काही नॉन एसेन्शियल मध्ये सुद्धा येतात. 12च्या बाबतीत सांगतोय. ठीक आहे, तर आता पहा, आता बेसिक अमिनो ऍसिड कोणते आहे आणि ऍसिडिक अमिनो ऍसिड कोणते आहे. ठीक आहे, ऍसिडिक अमिनो ऍसिड आणि बेसिक अमिनो ऍसिड कुठले आहे आणि न्यूट्रल अमिनो ऍसिड कुठले आहे हे तुम्हाला मी आता सांगतोय. ठीक आहे, आता लक्ष द्यायचं आहे. न्यूट्रल अमिनो ऍसिड, न्यूट्रल अमिनो ऍसिड, त्याच्यानंतर आहे तुमचा ऍसिडिक अमिनो ऍसिड आणि लास्टली आहे तुमचा बेसिक अमिनो ऍसिड. ठीक आहे, आता बेसिक कशाला म्हणतात, न्यूट्रल कशाला म्हणतात आणि ऍसिडिक कशाला म्हणतात हे तुम्हाला या टॉपिक मध्ये क्लिअर करतो आहे. आता पहा, हा जो आर ग्रुप आहे या आर ग्रुपला रिप्लेस केल्यानंतर वेगवेगळे याचे अमिनो ऍसिड बनतात. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, त्या आरच्या जागी जर मी एखादा एच ग्रुप जर ठेवला, ठीक आहे, इथे जर आरच्या जागी जर मी ठेवला एच, ठीक आहे, बाकी स्ट्रक्चर जसंच्या तसं, CH COOH आणि इथे आहे तुमचा NH2. ठीक आहे, काय केलंय, फक्त आरच्या जागी रिप्लेस केला आहे एच. दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज ग्लायसिन. दिस इज कॉल्ड एज ग्लायसिन. या स्ट्रक्चरचं नाव आहे तुमचं ग्लायसिन. ओके, या स्ट्रक्चरचं नाव दिलेलं आहे आपण ग्लायसिन. आता या स्ट्रक्चरला न्यूट्रल अमिनो ऍसिड का म्हटलं आहे, कारण की पहा,
इथे आर च्या जागी एच आल्यामुळे इथे एक जो इथे फंक्शनल ग्रुप आहे तो ऍसिडिक आहे आणि एक जो आहे अमिनो ऍसिड, ठीक आहे, या अमिनो ऍसिड मध्ये एक अमाइन ग्रुप आहे, एक ऍसिडिक ग्रुप आहे. तर दोन्ही इक्विमोलर क्वांटिटी मध्ये इक्वल क्वांटिटी मध्ये जर असेल तर हा न्यूट्रल अमिनो ऍसिड असतो. ठीक आहे, दोन्ही इक्वल क्वांटिटी मध्ये असेल तर याला काय म्हणतात, न्यूट्रल अमिनो ऍसिड. इथे जर मी एच च्या जागी जर एखादा असा ग्रुप ठेवला असता की त्याच्यामध्ये ऍसिड आला असता, तर इथे एक ऍसिड इथे एक बेस, ठीक आहे, ऍसिड आणि बेस झालं न्यूट्रल. आणि जर इथे जर एखादी ऍसिडची संख्या वाढली तर तो ऍसिडिक मध्ये जाईल, जर इथे जर बेसची संख्या वाढली तर तो बेसिक अमिनो ऍसिड मध्ये जाईल. ठीक आहे, ते आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये पाहणारच आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सपोज मला जर ऍसिडिक अमिनो ऍसिड जर तुम्हाला सांगायचं असेल तर ऍसिडिक अमिनो ऍसिड जो आहे, जर इथे मी असा ठेवला CH2 आणि इथे COOH आणि इथे CH, या R च्या जागेवर कोणता ग्रुप ठेवलाय मी, R च्या जागेवर हा पूर्ण ग्रुप ठेवलाय CH2 COOH, R च्या जागेवर हा ग्रुप ठेवलेला आहे आणि बाकीचं जे स्ट्रक्चर आहे मी ऍज इट इज ठेवलेला आहे. ठीक आहे, मग आता हे स्ट्रक्चर लिहिल्यानंतर या स्ट्रक्चर मध्ये तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे, याच्यामध्ये इथे ऍसिडिक ग्रुप आहे, एक बेसिक ग्रुप आहे, याच्यामुळे हा न्यूट्रल झाला होता. परंतु हा R च्या जागेवर इतका CH2 COOH ग्रुप जर ठेवल्यानंतर इथे ऍसिडिक ग्रुप जो आहे तो R च्या जागेवर आलेला आहे. म्हणजे इथे ऍसिडिक ग्रुपचं जे प्रमाण आहे, ऍसिडिक ग्रुपचं जे नंबर्स आहे ते वाढलेले आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे या अमिनो ऍसिडला ऍसिडिक अमिनो ऍसिड असे म्हणतात. का बरं ऍसिडिक अमिनो ऍसिड म्हणतात, कारण की इथे एक ऍसिडिक ग्रुप आहे, इथे एक ऍसिडिक ग्रुप आहे, इथे एक बेसिक ग्रुप आहे. ऍसिडिक ग्रुप 2 आहे, बेसिक ग्रुप 1 आहे. एक बेसिक ग्रुप एका ऍसिडिक ग्रुपला न्यूट्रल करेल, पण इथे जो एक ऍसिडिक ग्रुप आहे हा वाढल्यामुळे याला आपण काय म्हणतो, ऍसिडिक अमिनो ऍसिड. दिस इज कॉल्ड ॲज ऍसिडिक अमिनो ऍसिड. ठीक आहे, याचं नाव काय आहे, एस्पार्टिक अमिनो ऍसिड. दिस इज कॉल्ड ॲज एस्पार्टिक अमिनो ऍसिड. दिस इज द नॉन एसेन्शियल अमिनो ऍसिड. दिस इज द नॉन एसेन्शियल अमिनो ऍसिड. ठीक आहे, तर हा झाला तुमचा एस्पार्टिक अमिनो ऍसिड. ठीक आहे, याच्यानंतर ग्लुटॅमिक अमिनो ऍसिड आपण इथे पाहणार आहे. ग्लुटॅमिक अमिनो ऍसिड एक अजून एक याचा एक्झाम्पल पाहणार आहे ऍसिडिक अमिनो ऍसिडचं. ग्लुटॅमिक अमिनो ऍसिड. ग्लुटॅमिक अमिनो ऍसिड. ठीक आहे, ग्लुटॅमिक अमिनो ऍसिड. आता हा ग्लुटॅमिक अमिनो ऍसिड सुद्धा ऍसिडिक अमिनो ऍसिड आहे. ठीक आहे, ऍसिडिक अमिनो ऍसिड हा कसा होईल, COOH, ठीक आहे, CH2 R च्या जागेवर जर हा ग्रुप आपण सबस्टिट्यूट केला, या R च्या जागेवर जर हा जर ग्रुप घेतला CH2 COOH, ठीक आहे, बाकी स्ट्रक्चर ऍज इट इज. इथे NH2, ठीक आहे, इथे NH2 आपण घेतलाय आणि इथे जर COH घेतलाय. ठीक आहे, इथे काय घेतलाय आपण, COH घेतलेला आहे आणि बाकीचं स्ट्रक्चर ऍज इट इज. हा ग्रुप इथला जो ग्रुप आहे हा R च्या जागेवर आपण सबस्टिट्यूट घेतलाय. मग आता पहा, इथे हा एक अमाइन आणि हा एक ऍसिड, एक बेस, दोन्ही झाले न्यूट्रल. परंतु इथे जो आहे एक COH ग्रुप वाढलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे दिस इज कॉल्ड ॲज ऍसिडिक अमिनो ऍसिड. त्याच्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, या ग्लुटॅमिक अमिनो ऍसिडला काय म्हटलं आहे, ऍसिडिक अमिनो ऍसिड. त्याच्यामुळे याला काय म्हणावं लागेल आपल्याला, ऍसिडिक अमिनो ऍसिड. हा सुद्धा नॉन एसेन्शियल अमिनो ऍसिड आहे. याच्यानंतरचा जो नेक्स्ट आहे, ठीक आहे, याच्यानंतरचा जो नेक्स्ट प्रकार आपल्याला पाहायचा आहे तो बेसिक अमिनो ऍसिड. बेसिक अमिनो ऍसिड. बेसिक अमिनो ऍसिड. आता बेसिक अमिनो ऍसिडचं एक एक्झाम्पल आपण पाहू. ठीक आहे, लायसिन. ठीक आहे, लायसिन अमिनो ऍसिड. लायसिन
लायसिन अमिनो ऍसिड. ठीक आहे, बेसिक अमिनो ऍसिड आपल्याला पाहायचा आहे. NH2 CH2 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 1 2 3 4 आणि इथे एक अमिनो ऍसिड. या R च्या जागेवर हा एक ग्रुप सबस्टिट्यूट केला, NH2 CH2 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 and CH2. ठीक आहे, हा एक ग्रुप सबस्टिट्यूट केला आणि बाकीचं स्ट्रक्चर ऍज इट इज. मग आता इथे काय दिसतंय पहा, इथे काय दिसतंय, इथे एक अमाइन ग्रुप आहे म्हणजे बेसिक ग्रुप आहे, इथे एक ऍसिडिक ग्रुप आहे, परंतु एक इथे बेसिक ग्रुप वाढलेला आहे. ठीक आहे, म्हणजे ज्याच्यात बेसचं प्रमाण जास्त तो बेसिक अमिनो ऍसिड, ज्याच्यात ऍसिडचं प्रमाण जास्त तो ऍसिडिक अमिनो ऍसिड, आणि ज्याच्यामध्ये ऍसिड आणि बेस दोन्हीचं प्रमाण इक्वल तर तो न्यूट्रल अमिनो ऍसिड. सिंपल पद्धत आहे. ठीक आहे, तर हा आहे तुमचा लायसिन अमिनो ऍसिड. दिस इज द एसेन्शियल अमिनो ऍसिड. म्हणजे आपल्याला हा डाएट मधून भेटतो, हा आपली बॉडी प्रोड्यूस करणार नाही, हा आपल्याला डाएट मधून भेटतो, म्हणून याला आपण म्हणतो एसेन्शियल अमिनो ऍसिड. ठीक आहे, तर आज आपण इथे प्रोटीन म्हणजे काय, अमिनो ऍसिड म्हणजे काय, अमिनो ऍसिडचे प्रकार पाहिले, अमिनो ऍसिडचे प्रकार पाहिले, न्यूट्रल अमिनो ऍसिड, बेसिक अमिनो ऍसिड अँड ऍसिडिक अमिनो ऍसिड, हे सगळे प्रकार पाहिले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या पुस्तकामधले 20च्या 20 अमिनो ऍसिड कसे लक्षात ठेवायचे त्याची ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो. तोपर्यंत टेक केअर.